माथेरान शहर हे वनजमिनीवर वसले असून या ठिकाणी असलेली वनसंपदा वन्य प्राण्यांचे आदिवासी समजला जातो। याच माथेरानमध्ये वननियम आणि कायदे राज्याच्या अन्य भागांपेक्षा वेगळे आहेत। मात्र सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवण्याची परंपरा मागील काही वर्षांत सुरू झाली आहे। ब्रिटिशांनी बसवलेल्या माथेरानमध्ये वनसंपदा लक्षात घेऊन कडक कायदे बनवले आहेत। जंगल भाग मोठ्या प्रमाणात असल्याने जंगली प्राणी यांची संख्या देखील मोठी असून असे प्राणी जंगलात कुठेही फिरावेत आणि प्राण्यांना जंगलात मुक्त संचार करता यावा यासाठी कोणत्याही प्रकारचे कुंपण घातले जाऊ नये असे नियम आहेत। जंगलातील प्राण्यांचा आदिवास असलेले माथेरानचे जंगल सध्या अनधिकृत बांधकाम आणि झाडे तोडून काँक्रीटचे जंगल निर्माण करण्याचा सुरू असलेला प्रयत्न यामुळे संकटात येऊ शकतो। माथेरानमधील एल्फिस्टन रोड भागातील एल्फिस्टन बंगला या 36 एकर जमिनीच्या क्षेत्रात असलेल्या बंगल्यात सुरू आहे। एवढ्या मोठ्या परिसरात विस्तीर्ण पसरलेली जमीन आणि परिसराला जुन्या झाडांचा विळखा यामुळे हा परिसर प्राण्यांसाठी हक्काचे ठिकाण आहे। या 36 एकर जमिनीमध्ये व्यापलेल्या बंगल्यात बहुसंख्य जमीन झाडांनी व्यापलेली आहे। मंकी पॉइंट रोड ते दरीपर्यंत पुढे टोपीवाला बंगला ते मंकी पॉइंट पर्यंत व्यापला आहे। याच एल्फिस्टन बंगल्याच्या मालकाकडून तेथे बंगल्याचे मुख्य गेट ते मंकी पॉइंट असे लोखंडी तारेचे कुंपण घालण्याचे काम सुरू आहे। लोखंडी तार ही प्राण्यांच्या निदर्शनास येणार नसल्याने जंगलातून उडी मारून मुक्त संचार करत आपली वाट शोधणारे प्राणी यांना अपघात होण्याची भीती आहे। त्याचवेळी अशा कुंपणांमुळे वन्यजीव प्राणी यांची वहिवाट बंद होणार आहे। माथेरान हे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असून देखील जंगल हे बंदिस्त झाले तर वन्यजीव प्राण्यांचे काय होणार असा प्रश्न निर्माण झालाय। त्या जमिनीलगत लोखंडी तारेचे कुंपण घातल्यास प्राण्यांचा जंगलातून येण्या जाण्याचा मार्ग बंद होऊ शकतो आणि जंगल बंद झाल्यास प्राण्यांचे येणे जाणे बंद होणार आहे। त्यामुळे काही प्राणी माथेरान जंगलातून स्थलांतरित होऊ शकतात। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी नगर परिषद आणि महसूल अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे। याबाबत महसूल अधीक्षक सुरेंद्र सिंह ठाकूर यांनी कठोर भूमिका घेतली असून वन विभागाला संबंधित ठिकाणी लोखंडी तारेचे सुरू असलेले कुंपण काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान।